सर्वांना नमस्कार. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आपला सह्याद्री शिक्षण संवाद तो दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता आपण अखंडित आणि निरंतर पद्धतीने गेल्या 4 महिन्यांपासून हा उपक्रम राबवतो आहे. महाराष्ट्र शासनाचं पहिल्यांदा अशा स्वरूपाची एखादी अधिकृत व्याख्यानमाला ती सुरू करणं आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं या गोष्टीच्या संदर्भामध्ये आम्ही अत्यंत गंभीर आहोत. त्यामुळे या व्यासपीठावरती अनेक मान्यवर यापूर्वी येऊन गेलेले आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या एकूणच क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, जागतिक पातळीवरती जेही काही महत्वाचे बदल होत आहेत, हे सर्व बदल जे आहेत हे आपल्या महाराष्ट्रामधल्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांपर्यंत या गोष्टी पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी, पालक असतील, आमचे सगळे शिक्षक बंधू भगिनी असतील, प्राचार्य, संस्था चालक असतील, आमचे विद्यापीठांमधले सगळे पदाधिकारी असतील, त्यांना आपण ही संपूर्ण मराठीमध्ये ही माहिती देण्याचा आपण प्रयत्न प्रामुख्याने या माध्यमातून आपण करत असतो. आणि यावरती अनेक कुलगुरू आलेत, केंद्राचे प्रतिनिधी येऊन गेले आहेत, काही सिने कलावंत येऊन गेलेले आहेत. अनेक विषय आपण या बाबतीमध्ये हँडल केलेत. आपण स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये देखील एक विषय माननीय महेश भागवत, तेलंगणा राज्याचे इन्स्पेक्टर जनरल आयजी पोलीस आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. त्यामुळे अशा अनेक आपली जी सिरीज आहे त्या सिरीजमध्ये आज एक अत्यंत महत्वपूर्ण विषयावरती आपण आजचं एक व्याख्यान जे आहे ते ठेवलेलं आहे. आणि त्या विषयाच्या संदर्भात प्रथम मी तुम्हाला सांगतो, तो विषय जो आहे तो प्रामुख्याने आपल्या राज्याचा पहिल्यांदा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या राज्याचा एक डॅशबोर्ड जो आहे हा आपण तयार केलेला आहे. माननीय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी काल मंत्रालयामध्ये आपले महाराष्ट्रातले जवळपास 26 कुलगुरू म्हणजे सार्वजनिक विद्यापीठ आणि खाजगी विद्यापीठ यांचे सर्व कुलगुरू, त्याचप्रमाणे मंत्रालयातले सर्व वरिष्ठ अधिकारी, आपले एसीएस म्हणजे अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी साहेब, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्री महोदयांनी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचं ज्याला म्हणून आपण अनावरण केलं, अनवेलिंग केलं. आणि हा डॅशबोर्ड आता प्रत्यक्षात आला. आणि ह्या डॅशबोर्डची जी तयारी आहे ही गेल्या 2 वर्षांपासून ही डॅशबोर्डची तयारी चाललेली होती. नेमका हा डॅशबोर्ड काय आहे, याचा सर्वसामान्य लोकांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे, याचा शासन म्हणजे निर्णय घेणाऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे, आपण शिक्षण क्षेत्रामधले सगळे लोक आपल्याला कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे, या दृष्टिकोनातून ह्या डॅशबोर्डचं स्वरूप काय आहे आणि हा डॅशबोर्ड आल्यामुळे कशा प्रकारचे परिणाम होतील, यासाठी काय प्रकारचे प्रयत्न आपण आतापर्यंत केलेले आहे, या सगळ्यांची माहिती देण्यासाठी आपण आज एक विशेष व्यक्तींना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आपल्याकडे माननीय राकेशजी ठकार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हे इवाय या ज्या इवाय संस्थेनी, गटाने हा संपूर्ण डॅशबोर्ड हा विकसित केलेला आहे. गेल्या 2 वर्षांपासून याच्या मॅरेथॉन बैठका म्हणजे आमच्या वेणुगोपाल रेड्डी साहेबांच्या काळामध्ये तर या ठाकर साहेबांना कल्पना आहे, रात्री 11-11 वाजेपर्यंत दिवसभर म्हणजे सर्व विद्यापीठांचे कुलगुरू असतील, खाजगी विद्यापीठांचे कुलगुरू, त्यांचे सगळे पदाधिकारी यांच्या मॅरेथॉन बैठका या डॅशबोर्ड तयार करण्यामध्ये, तो अस्तित्वात आणण्यामध्ये लागलेले आहेत. आणि फायनली हा डॅशबोर्ड तयार झालाय, तो लॉन्च झालेला आहे. त्यामुळे ज्यांनी याच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पडली अशा राकेशजींना आम्ही खास आमंत्रित केलंय की तुम्ही आज आमच्या महाराष्ट्रातले आज साधारणतः या ठिकाणी मला समोर जो आकडा दिसतोय एक साधारणतः 330 आज प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू, आमचे सर्व जॉईंट डायरेक्टर्स वेगवेगळ्या संस्थांचे आज संपूर्ण राज्यभरात हे सगळे लोक या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. ही संख्या हळूहळू वाढेलच. आणि मी त्यामुळे आपण ह्या सगळ्यांना या डॅशबोर्डचं स्वरूप, या डॅशबोर्डसाठी करावे लागलेले आपण केलेले प्रयत्न आणि त्यानंतर या डॅशबोर्डच्या माध्यमातून काय नेमकं साधलं जाणार आहे, कशा पद्धतीने मदत होणार आहे, आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मला अत्यंत अभिमानाने आपल्या सगळ्यांना सांगावंसं वाटतं आहे की संपूर्ण देशामध्ये आपलं राज्य एकमेव राज्य असं आहे की ज्यांनी शिक्षण क्षेत्रामधला अशा स्वरूपाचा सर्वसमावेशक डॅशबोर्ड हा तयार केलेला आहे. आणि त्यामुळे आपण अत्यंत म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये गुणात्मक शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी आपण जेवढे शक्य तेवढी सगळी पावलं उचलतोय, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, कौशल्यावरती आधारित शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून मग राष्ट्रीय शिक्षण धोरण
20ची अंमलबजावणी असेल, त्यामध्ये आता AEDP म्हणजे अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम असेल, इंटर्नशिप आहे, ऑन जॉब ट्रेनिंग आहे, यासह आपण NAAC कडनं करून घेणारं मूल्यांकन असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये आपण पुढाकार घेऊन या गोष्टी सगळ्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे आजचं व्याख्यान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मी आज उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने माननीय राकेशजी ठाकर साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यभरातनं आज आपल्याकडे जे जे सगळे लोक जॉईन झालेले आहेत त्यांचं देखील मी अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. आज माझ्याकडे या ठिकाणी आपल्या मुख्यालयामध्ये माननीय शितोळे सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे बॅक ऑफिसचे प्रोफेसर सिनलकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही आजच्या या कार्यक्रमात स्वागत करतो आणि मी राकेशजींना विनंती करतो की त्यांनी या डॅशबोर्डचं एकूणच स्वरूप कशा स्वरूपाने असेल आणि याचा लोकांना कशा पद्धतीने फायदा होईल या संदर्भामध्ये कृपया आपलं सादरीकरण करावं. राकेश. येस येस, थँक्स देवणकर सर, थँक्स सो मच. सर्वप्रथम मला इकडे निमंत्रित केल्याबद्दल थँक्स. आणि आय थिंक इट्स अ ग्रेट प्लॅटफॉर्म जिथे आपल्याला या ग्रेट इनिशिएटिव्हबद्दल एक चांगली माहिती देता येईल. ज्यांना एकतर या कॉन्सेप्टबद्दल माहिती नसेल किंवा माहिती जरी असली तरी आपण त्याच्यात काय केलंय आणि पुढे काय होणार आहे याचं त्यांना एक नक्की आयडिया येईल. तर थँक्स सो मच. मी माझं प्रेझेंटेशन सुरुवात करतो. तर सगळ्यांना नमस्कार. माझं नाव राकेश ठकर आणि मी ENY मध्ये आहे, जसं सरांनी इंट्रोडक्शन केलं. पुढचे एक 15-20 मिनिटं आपण 20 मिनिटं अप्रॉक्सिमेटली आपण याच्यावर डिस्कशन करणार आहोत. तर आपण प्रोजेक्ट बॅकग्राऊंड पटकन बघणार, काय होतं आम्ही याच्यात जे कॉमन डेटा मॉडेल बिल्ड केलं ते काय ते आपण बघणार आणि डॅशबोर्डचा कॉन्टेंट आपण ऍक्च्युअली बघणार की डॅशबोर्डमध्ये एक्झॅक्टली काय काय KPIs म्हणा, काय काय डोमेन्स दिसतात आणि त्याच्यानंतर काही प्रश्न वगैरे असतील तर Q&A मध्ये. तर मोस्ट इम्पॉर्टंट ह्याचं जर फॉर्म्युलेशन झालं या डॅशबोर्डचं, सो व्हॉट वॉज द बेसिस की डॅशबोर्ड बनवावं. तर बेसिस ऑब्वियसली वॉज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020, which was the basis for formulation or engaging into development of dashboard. कारण की NEP क्लिअरली त्यांच्या फंडामेंटल प्रिन्सिपल्समध्ये कॉल आउट करते की व्हॉट आर द एरियाज विच आर द प्रिन्सिपल्स विच ऑल इन्स्टिट्यूशन्स म्हणा किंवा सगळ्या राज्यांनी फॉलो केले पाहिजे. त्यातले काही एक्झाम्पल फक्त मी इकडे घेतलेत. आता फॉर एक्झाम्पल, वन ऑफ द प्रिन्सिपल्स इज की फुल इक्विटी अँड इन्क्लुजन विच आर द कॉर्नरस्टोन्स ऑफ ऑल एज्युकेशनल डिसिजन्स टू एन्श्योर दॅट स्टुडंट्स कॅन थ्राइव्ह इन द एज्युकेशन सिस्टम. इक्विटी आणि इन्क्लुजन ठेवणे अपेक्षित आहे प्रत्येक कॉलेजला म्हणूया, युनिव्हर्सिटीला म्हणूया, राज्याला म्हणूया. तर हा एक भाग झाला NEP कडून. तर ते आपल्याला कसं मग ट्रॅक करता येईल की फॉर एक्झाम्पल आपण जर जेंडर पॅरिटीवरती डेटा आपण जर मिळवू शकलो अगदी कॉलेजपासून टॉप लेवलपर्यंत, तर ज्याच्यातून आपल्याला एक क्रिटिकल इंडिकेटर करतं जेंडर पॅरिटी रेशिओ किंवा जेंडर पॅरिटी इंडेक्स, दॅट कॅन बी वन ऑफ द इंडिकेशन्स किंवा दॅट कॅन बी वन ऑफ द स्ट्रॉंग इंडिकेटर्स की आपलं राज्य कुठे आहे, आपला जिल्हा कुठे आहे किंवा आपलं कॉलेज किंवा आपली युनिव्हर्सिटी कुठे आहे आणि त्याच्यातून काय ॲक्शन त्याच्यात घ्यायची. दुसरं म्हणजे एक्झाम्पल, दुसरं कॉल आउट आहे NEP मध्ये की लाईट अँड टाईट रेग्युलेटरी फ्रेमवर्क, राईट. तिसरं आहे फ्लेक्झिबिलिटी टू लर्नर्स टू हॅव द एबिलिटी टू चूज देअर लर्निंग ट्रॅजेक्टरीज, राईट. तर आता रेग्युलेशन जिथे आलं तिकडे बेसिकली डेटाची अवेलेबिलिटी फार महत्वाची आहे कुठली गोष्ट ट्रॅक करायला. तर डिस्प्ले ऑफ डेटा ऑन ऑल डोमेन्स कॅन एन्श्युअर अ स्टेप इन द डायरेक्शन ऑफ पब्लिक डिस्क्लोजर अँड ट्रान्सपरन्सी. आज हा जेव्हा डेटा पब्लिक डोमेनमध्ये जाणार तेव्हा एक तर त्याचा ॲक्सेस सगळ्यांना असणार, सगळे स्टेक होल्डर्सला. त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी तर येणारच, पण ही गोष्ट पब्लिक म्हणजे जेव्हा डिस्क्लोज होणार तेव्हा इट विल ऑल्सो हेल्प इन हॅव्हिंग अ टाईट फ्रेमवर्क, ओके, रेग्युलेटरी फ्रेमवर्क. कारण की जेव्हा माझा परफॉर्मन्स ॲज अ कॉलेज, ॲज अ इन्स्टिट्यूट, ॲज अ युनिव्हर्सिटी जेव्हा डिस्क्लोज होणार आहे आणि त्याच्यात कम्पॅरेटिव्ह अनालिसिस होणार आहे तेव्हा ऑब्वियसली इट कॅन हेल्प इन कॉम्पिटिशन ॲज वेल एज रेग्युलेशन. त्याच्यानंतर मल्टी डिसिप्लिनरी अँड होलिस्टिक एज्युकेशन अक्रॉस द एक्झाम्पल सायन्स, सोशल सायन्स आणि बाकीच्या स्ट्रीम. तर आपल्याकडे जर डिसिप्लिन किंवा प्रोग्राम वाईज जर डेटा असेल तर ऑब्वियसली दॅट कॅन हेल्प द स्टेट अँड एव्हरीवन, ऑल स्टेक होल्डर्स टू टेक अ डिसिजन ऑन दिस फ्रंट. चौथा पॉईंट आपण NEP मध्ये बघितलं की टीचर्स अँड फॅकल्टी ॲज द हार्ट ऑफ लर्निंग प्रोसेस, बरोबर. टीचर्स विथ टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ. तर जर आपल्याकडे फॅकल्टीच्या स्ट्रेंथचा डेटा असेल, त्यांचं ट्रेनिंग
चा डेटा, त्यांच्या स्किलचा डेटा, तर दॅट विल हेल्प युनिव्हर्सिटी व्हाईस चान्सलर्स, युनिव्हर्सिटी लिडरशिप इन मॅपिंग की किती आहेत, किती हवेत, कुठला स्किल सेट आहे, कुठला आपल्याला ॲड करायचा आहे, कुठल्या फॅकल्टीमध्ये किती रिस्पॉन्स येतोय. आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट, एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी इज ऑल्सो अ कॉल आउट इन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, की टेक्नॉलॉजीचा युसेज करणं अपेक्षित आहे सगळ्यांना. आणि डॅशबोर्डच्या पेक्षा जास्ती चांगली किंवा डॅशबोर्ड हे त्याच्यातली एक अतिशय महत्त्वाचं इंटरव्हेन्शन आपल्याला म्हणता येईल, टेक्नॉलॉजी यूज करून एज्युकेशन सिस्टमला सुरळीत बनवणे, पारदर्शक बनवणे, की हाऊ टू ब्रिंग इन ट्रान्सपरन्सी, स्पीड, इफेक्टिव्हनेस, हे सगळं आपण ह्याच्यातून आणू शकतो. तर समरायझिंग ऑन दिस स्लाइड, NEP वॉज द बेसिस फॉर फॉर्मेशन ऑफ एनी सच डॅशबोर्ड. तर क्विक बॅकग्राऊंड तुम्हाला द्यायचं असेल तर जसं म्हटलं कॉन्टेक्स्ट NEP आहे आणि खूप सारा डेटा क्रिटिकल ट्रॅक्सवरचा मिसिंग होता. ह्याच्यात सर्वात मोठा चॅलेंज जो आमच्या समोर होता, जसं देवाणकर सरांनी सांगितलं, ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष गेलेत या अख्ख्या एक्सरसाइजमध्ये आणि पुढे आमचा पाथ चॉक्ट आउट आहे. पण बेसिकली युनिव्हर्सिटीज ऑब्व्हियसली एन्जॉय अ गुड डिग्री ऑफ ऑटोनॉमी, आणि ऑफकोर्स देर इज अ रिझन त्यांना ऑटोनॉमी का दिली. अँड ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट प्रत्येक युनिव्हर्सिटीचे आपले स्वतःचे डेटा सेट्स आहेत, स्वतःचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, ते प्लॅटफॉर्म मॅनेज करायला वेगवेगळे वेंडर्स आहेत, डेटा सायलोजमध्ये. हे सगळं आपल्या या प्रोजेक्टचे चॅलेंजेस होते जेव्हा आम्ही सुरुवात केली. आणि बेसिस दॅट मग आम्ही आमचा अप्रोच असा घेतला की आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या स्टेक होल्डर्सचं कन्सल्टेशन करणं. स्टेक होल्डर म्हटलं की सगळे आले, म्हणजे त्याच्या युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर्स, त्यांचे IT HOD, बाकीचे HODs, सगळे माननीय डायरेक्टर्स, म्हणजे डायरेक्टर हाय एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन, डायरेक्टोरेट ऑफ लायब्ररीज, त्याच्यानंतर ऑब्व्हियसली डिपार्टमेंट ऑफ हायर HTD मंत्रालयामधले सगळे सिनियर ऑफिसर्स, असं स्टेक होल्डर कन्सल्टेशन करून आम्ही फंक्शनल रिक्वायरमेंट फायनलाइज केल्या. त्याच्यातून मग आपण की परफॉर्मन्स इंडिकेटर्स काय असू शकतात, त्यांच्या बिझनेस रिक्वायरमेंटमधून काय निघू शकतात, ज्याच्यामुळे त्यांना निर्णय प्रक्रियेला या डॅशबोर्डचा फायदा होईल, असं आपण फायनलाइज करून काही KPIs फायनल केले. तर त्याच्यानंतर आपण डेव्हलपमेंट केलं, मग टेस्टिंग आणि UAT केलं, आणि त्याच्यावरती अनालिसिस कसं करता येईल हे आपण ठरवलं. तर ह्याच्यामधला एक महत्त्वाचा टप्पा असा सुद्धा आहे की आपल्याला डेटा तर समोर दिसणार आहे, अजून दिसेल, नवीन डेटा येत राहील, त्याच्यावरून आपण काय निर्णय किंवा ॲक्शन घेणार हा त्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग ठरणार आहे. तर व्हॅल्यूमध्ये आपण लिहिलं NEPला अलाइनमेंट झाली, यामुळे एक सेंट्रल ॲक्सेस लेटेस्ट डेटाला आता मिळत राहणार आहे. राज्यातल्या लिडरशिपला, डायरेक्टोरेटच्या लिडरशिपला, व्हाईस चान्सलर लेवलला आणि सगळ्या लेवलला, किंवा जॉईंट डायरेक्टर्स लेवलला सुद्धा असेल, डिव्हिजन लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला. त्याच्यानंतर क्रिटिकल APIs वरती आपला परफॉर्मन्स आता व्हिजिबल होणार आहे. म्हणजे त्याच्यावर आपल्यालाही कळेल की आपण कुठे होतो आणि आपल्याला कुठे जायचं आहे, आणि कुठे गॅप्स आहेत आणि कुठे आपला चांगला परफॉर्मन्स आहे जो आपण रेप्लिकेट करू शकतो. आणि ओव्हरऑल याचं ओव्हर आर्चिंग जे बेनिफिट आहे दॅट इज ऑफकोर्स डेटा ड्रिव्हन गव्हर्नन्स. कारण की गव्हर्नन्स हा डेटाशिवाय इफेक्टिव्हली होत नाही, आणि डेटाच्या आधारे केलेला गव्हर्नन्स हा खूपच पॉवरफुल ठरतोय, आपण मागच्या काही वर्षात बघतोय. मग केंद्रात असू दे, राज्यात असू दे, किंवा इव्हन एका युनिव्हर्सिटीमध्ये असो, किंवा इव्हन म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कुठल्याही लेवलला गव्हर्नन्स हा डेटा ड्रिव्हन आता होत चाललाय. तर क्विक अगेन 30 सेकंड्स बॅकग्राऊंड तुम्हाला समजण्यासाठी, की आपण याच्यात एक्सटेन्सिव्ह एफर्ट्स घेतले मागच्या 1.5 वर्षापेक्षा जास्तीमध्ये, ज्याच्यात आपण 26 पब्लिक युनिव्हर्सिटीजला आपण याच्यात इंटिग्रेट केलं. आता काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजसुद्धा यायला लागल्यात, आणि त्यात ऑफकोर्स बाकीचे डिपार्टमेंटसुद्धा आपण इंटिग्रेट केलेत. तसं CET सेलला आपण इंटिग्रेट केलं, लायब्ररी ग्रँट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये LGMSला आपण इंटिग्रेट केलं, नंतर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचा डेटा आपण आणलाय, त्याच्यानंतर आपला एम्प्लॉईचा डेटाबेस आपण HTE सेवार्थमधून आणला. असे वेगळे डिपार्टमेंट्स आपण याच्यात इंटिग्रेट केलेत. 90+ डेटा सेट्स आपण त्याच्यात कोलेट केले. ओव्हरऑल 110 KPIs ह्याच्यातून निघत आहेत. ओमध्ये काय KPIs आहेत, अफिलिएशन डोमेनमध्ये काय KPIs आहेत 48, ॲडमिशन म्हणजे एनरोलमेंटमध्ये काय KPIs आहेत, आणि ओव्हरऑल आपण 42 लाख स्टुडंट्सचा आता डेटा कोलेक्ट करतोय, राईट. तर इनिशियल स्कोप आपल्या पूर्ण प्रोजेक्टचा पब्लिक युनिव्हर्सिटीजला कन्फाईंड होता, आणि ज्याच्यामध्ये जसं मी म्हटलं NEP हा गाभा पकडून त्याच्यातून मिळणारे बेनिफिट्स, म्हणजे रिअल टाईम हा शब्द आम्ही न वापरता नियर रिअल टाईम हा शब्द वापरला आहे. कारण की प्रत्येक डेटाची रिक्वायरमेंट किंवा डेटाचं जनरेशन हे अगदी रिअल टाईम प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला होत नसतं, आणि तशी गरज सुद्धा नसते.
अटेंडन्सचा डेटा असेल जो रोज जनरेट होतो, पण मे बी क्वार्टरली जनरेट होतो. तसा वेगवेगळ्या डोमेनमध्ये वेगवेगळ्या डेटाचे जनरेशन आणि कन्झम्पशनचे आम्ही टाईमलाईन्स फायनलाइज केलेत आणि ते ऑफकोर्स अजून रिफाईन होणार. तर म्हणून नियर रिअल टाईम इन्साइट्स लिडरशिपला ह्याच्यातून मिळणार. रिसोर्स ॲलोकेशन एफिशियन्सी ह्याच्यातून वाढू शकते. इन्स्टिट्यूशनल अकाउंटेबिलिटी डेफिनेटली येणार. आणि इवन ACS सरांनी खूप वेळा हे असं मेन्शन केलंय की डॅशबोर्ड इज अ डिसिजन सपोर्ट सिस्टम. मल्टिपल टाइम्सनी सांगितलं. आणि जसं आपण मगाशी म्हटलं डेटा ड्रिव्हन गव्हर्नन्स ह्याच्यातून मिळणार, तर हा हे टूल तुमच्या सगळ्यांसाठी एक डिसिजन सपोर्ट सिस्टम ठरलं पाहिजे. तर आम्ही याच्यात कसं हे फायनल केलं की आम्ही पहिल्यांदा 4 डोमेन फायनल केले. स्टुडंट एनरोलमेंट, एक्झामिनेशन, रिझल्ट्स अँड एफिलिएशन, की ज्याच्यावरती आपल्याला डेटा कोलेक्ट करायचा आहे. मग त्याच्या आधारे मी एक कॉमन डेटा मॉडेल बनवलं ज्याच्यात मल्टिपल ॲट्रिब्यूट्स आहेत जे कॉमन असतात, जे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यातून आपण 2 गोष्टी केल्या. इनिशियली आपण डेटा अपलोड पोर्टल बनवून फ्रंट एंडनी डेटा पुश केला एक्सेलच्या माध्यमातून, जे आता आपण ऑटोमेशनकडे गेलोय. आणि अपलोडिंग युनिव्हर्सिटीकडून झाल्यानंतर मग तो डॅशबोर्डला रिफ्लेक्ट व्हायला लागला. आता क्विकली मला तुम्हाला एक छोटं कॉमन डेटा मॉडेल दाखवायचं आहे, कारण त्याचं खूप महत्त्व आहे. तो ह्याचा एक टेक्निकल गाभा ठरतोय. तर आपण याच्यात कसं केलंय की आपण स्टँडर्डाइज्ड टेम्पलेट्स बनवले या सगळ्या डोमेन्सचे. फॉर एक्झाम्पल जसं म्हटलं एनरोलमेंट, एक्झामिनेशन, अफिलिएशन, नंतर अफिलिएशन, एक्झाम आणि रिझल्ट, या सगळ्याचे आपण एक कॉमन स्टँडर्डाइज टेम्पलेट बनवले. त्याच्यात ॲट्रिब्यूट्स आम्ही फायनलाइज केले. त्याच्यातून एक कॉमन डेटा मॉडेल किंवा कॉमन ॲट्रिब्यूट्स आपण काढले, ज्याला आपण एका एक्सेलमध्ये एक टेम्पलेट म्हणून फायनलाइज केलं. त्याच्यातून KPI जनरेशन झालं आणि ते KPI मग आपण स्टेट डॅशबोर्डला पुश केलं. असा आपला एक सिम्पल अप्रोच होता. तर तुम्हाला अजून डिटेलमध्ये दाखवायचं असेल तर एक्झाम्पल आता ॲडमिशनचं जे कॉमन डेटा मॉडेलमध्ये जे ॲडमिशन हा डोमेन आहे, त्याच्यात आपण 45 ॲट्रिब्यूट्स फायनल केले. प्री एक्झामिनेशनमध्ये आपण एक 44 ॲट्रिब्यूट्स फायनल केले. आता जसं ॲडमिशनमधले ॲट्रिब्यूट्सपैकी एक्झाम्पल काय, की PRN जो नंबर असतो एका स्टुडंटचा, जो युनिक नंबर असतो, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, तो त्यातला एक ॲट्रिब्यूट आहे. आयशे कोड जो असतो युनिव्हर्सिटीचा, तो त्याच्यातला एक ॲट्रिब्यूट आहे. सेमिस्टर कुठलं आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, ते एक ॲट्रिब्यूट आहे. अकॅडमिक इयर, असे मल्टिपल असे 45 आपण ॲट्रिब्यूट फायनल करून त्याला एक कॉमन डेटा मॉडेल बनवलं ॲडमिशनसाठी ॲज अ डोमेन. प्री एक्झामसाठी आपण बनवले, नंतर अफिलिएशनसाठी बनवले, त्या 51 आहेत. आणि रिझल्ट हे खूप लांबलच आहे, कारण की त्याच्यावर ऑलमोस्ट 440 पॅरामीटर्स आहेत, कारण की खूप गोष्टी त्यात पकडल्या जातात. तर असं आपण एक कॉमन डेटा मॉडेल बनवून त्याचे टेम्पलेट्स फायनल करून ते आपण पुश केले सगळ्यांना. आणि त्याच्यात युनिव्हर्सिटीजनी डेटा भरला, त्याच्यासाठी फ्रंट एंडने आपण पोर्टल बनवलं, त्या पोर्टल अपलोड करण्यासाठी ऑप्शन दिलं. त्याच्यात त्यांना समजण्यासाठी काय एरर आहेत, कशात एरर आहेत, हे आपण लगेच त्यांना डिस्प्ले करत होतो. मग ते परत आय कॅन से रीचेक करून करेक्ट करून परत अपलोड करत होते. असं आपण फर्स्ट सेक्शनमध्ये केलं. आणि त्याच्या आधारे आपण इनिशियली सेक्शनमध्ये आपण पब्लिक युनिव्हर्सिटीजला, भले आपण काही गोष्टी मॅन्युअली केलं, आपण 26 युनिव्हर्सिटीजला त्याच्यात इंटिग्रेट करू शकलो. आणि इनफॅक्ट आता काही प्रायव्हेटसुद्धा आलेले आहेत. तर हे जस्ट एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे की अशा मल्टिपल युनिव्हर्सिटीजचा डेटा त्याच्यात आहे. HBSU आहे, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आहे, SPPU आहे, अमरावती आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, मल्टिपल म्हणजे अख्ख्या राज्यातल्या. नंतर नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचा डेटा आहे, असं सगळ्यांचं आहे. बाटू, बामू. आणि ज्या बॉडीज जे मी लिहिले खाली, ते म्हणजे जसं मगाशी म्हटलं, फी रेग्युलेटर अथॉरिटीचा डेटा आहे, CETचा डेटा आहे, कॉमन ॲडमिशन प्रोसिजरचा, CAPचा. महाDBT कडून आपण स्कॉलरशिपचा डेटा घेतला, आणखी स्कॉलरशिप किती वितरित केली जाते, ओव्हरऑल आकडा किती आहे, कुठल्या स्कॉलरशिप च्या योजनेसाठी किती पैसे चाललेत, मागच्या वर्षी किती झाले गेले, ह्या वर्षी किती गेले, ॲप्लिकंट किती होते, डिस्बर्स किती झाले, असा सगळा डेटा आहे त्याच्यात. नंतर डायरेक्टोरेट ऑफ लायब्ररीचा डेटा आहे, ते आपण पुढे बघू क्विकली. आणि एम्प्लॉईचा डेटा HD सेवातून आपण घेऊन ह्याच्यात इंटिग्रेट केलं. आणि आता पुढच्या फेजमध्ये जसं मगाशी देवणकर सरांनी सुद्धा सांगितलं इनिशियल ओपनिंगमध्ये, आता आपण मॅन्युअल कडून आता ऑटोमेशनला पुढे गेलोय. म्हणजे आपण APIs बनवले युनिव्हर्सिटीजकडून. API म्हणजे ऑटोमेटेड प्रोग्रामिंग इंटरफेस. म्हणजे आजच्या तारखेमध्ये ह्या 26 युनिव्हर्सिटीजकडून जो डेटा येणार, त्याच्यात कुठेही मॅन्युअल
इंटरव्हेन्शन नसणार. ओके, ऑटोमेटेड. एपीआय म्हणजे एक आय कॅन से एक सॉफ्टवेअरचा लेअर असतो ज्याच्यातून डेटा ऑटोमॅटिकली पुश होतो प्री डिफाईन इंटरव्हल्सवर, आणि तो आमच्या एंडला डेटाबेसच्या लेअरला तो हिट होतो, कन्झ्युम होतो आणि डॅशबोर्डला पुश होतो. असे एपीआयज आपण बनवून आता ऑटोमेशन आणलंय. आणि 26 पैकी ऑलमोस्ट 24 आज ऑटोमॅटिक पद्धतीने एपीआयच्या पद्धतीने डेटा पुश करतायत डॅशबोर्डवर. फक्त एक दोन अजून बाकी आहेत, ते सुद्धा होणारच आहेत. असं आपण एक एक डोमेन पुढे पुढे जात चाललोय. ऍडमिशन एनरोलमेंट हा एक डोमेन झाला, एक्झामिनेशन दुसरा डोमेन, अफिलिएशन तिसरा, रिझल्ट चौथा, आणि त्याच्याशिवाय बाकी काही आहे. तर आता आपण क्विकली ह्या डॅशबोर्डचं कॉन्टेंट बघूया. ह्याचे पूर्ण स्क्रीनशॉट्स घेऊन आपण या पीपीटी मध्ये टाकले. तर जस्ट तुम्हाला एक ह्याचं बॅकग्राऊंड देण्यासाठी आपण याचं बायफर्केशन कसं केलं. स्टुडंट या कॅटेगरीच्या आत काही सेक्शन्स बनवले. ऍडमिशन, एक्झामिनेशन, रिझल्ट, स्कॉलरशिप, एफ आर अँड कॅप. युनिव्हर्सिटीमध्ये आपण बनवलं अफिलिएशन, कॅम्पस आणि रिसर्चचे डिटेल्स, की किती रिसर्च जर्नल पब्लिश झाले, किती सबमिट झाले, असे डिटेल्स आहेत. लायब्ररीचे डिटेल्स, लायब्ररी एक सेक्शन आहे, एम्प्लॉई एक सेक्शन. असं आपण अख्खा डॅशबोर्ड डिस्ट्रीब्यूट केलाय. तर हे आपले लँडिंग पेज आहे. जसं आपण बघू शकता इकडे लँडिंग पेजवर आपण काही डिफॉल्ट इन्फॉर्मेशन देतोय, की टोटल युनिव्हर्सिटीज किती आहेत. ओके, 26 आहेत. हा आकडा वाढणार आहे, थोडा चेंजही होईल. अफिलिएटेड कॉलेज कसे आहेत तर 6,300 आहेत. एनरोलमेंट 42 लाखाच्या घरात आहे, ती सुद्धा वाढू शकते अजून. टोटल लायब्ररीज किती आहेत, 10,963 आहेत. हा एक जनरल डिफॉल्ट लँडिंग पेजला दिलेला डेटा आहे. आणि खाली आपण जेव्हा स्क्रोल करू तेव्हा आपल्याला अडिशनल डिटेल्स मिळतात, इन्क्लुडिंग एक मॅप आहे. त्या मॅपमध्ये आपण ॲक्च्युली झूम इन करून आपण त्या जिल्हा लेवलपर्यंत पोहोचू शकतो, तालुका लेवलपर्यंत तो इन्फॉर्मेशन बघायला. जसं इकडे आपण दाखवलं इयर ऑन इयर सीएपी ॲडमिशन किती झाले, 23-24, 22-23, बरोबर. अप्लाय किती स्टुडंटनी केलं, ॲडमिट किती झाले, राईट. असं एक. नंतर खाली जेंडर वाईज एनरोलमेंट आपण दाखवतो, प्रोग्राम वाईज एनरोलमेंट दाखवतो. हे एक लँडिंग पेज आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण स्टुडंटच्या टॅबला जातो त्याच्यामध्ये आपल्याला ॲडमिशन, एक्झामिनेशन, रिझल्ट, स्कॉलरशिप, एफ आर ए आणि कॅप असं हे सगळं दिसतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा आता आपण लँडिंग पेजवरती एनरोलमेंटच्या स्टुडंट्सचा डेटा आपण दाखवतो, की किती टक्के रेग्युलर आहेत, कितीचा स्टेटस नॉट अवेलेबल आहे, किती डिस्टन्स एज्युकेशनवाले आहेत, अँड सो अँड सो फोर्थ. नंतर डिसिप्लिन ग्रुप्स किती आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएट, डिप्लोमावाले कोर्सेस किती आहेत, सर्टिफिकेट कोर्सेस किती आहेत, आणि कॉलेजेस किती आहेत, राईट. अफिलिएटेड, कॉन्स्टिट्युएंट, असे सगळा डेटा आपण ह्याच्यात देतो. आणि त्याच्यात अजून मल्टिपल केपीआय आपण खाली ड्रिल डाऊन लेवलला सुद्धा देतो. एक्झामिनेशन जर मला हायलाईट करायचं असेल त्याच्यात अगेन टोटल स्टुडंट्स किती ज्यांनी अपियर केलं, किती डिसिप्लिन ग्रुप्स, फ्रेशर किती होते, रिपीटर किती होते. आत्ता सध्या आपण एक्झाम कॅलेंडर ह्याच्यात दिला आहे, पण एक्झाम कॅलेंडरचा डेटा अजून आपल्याला मिळायचा आहे, की आपण घ्यायला सुरुवात करणार आहोत आता पुढच्या काही महिन्यांमध्ये, पुढच्या फेजमध्ये. कारण की एक्झाम कॅलेंडर सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा एक असं समजा एक डेटा पॉइंट ठरतो स्टुडंट या स्टेक होल्डरसाठी, बरोबर. कुठल्या युनिव्हर्सिटीचं एक्झाम कॅलेंडर आणि ते डेट वाईज कुठली एक्झाम केव्हा आहे, तर हे खूप महत्त्वाचं एक ठरणार आहे केपीआय. त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स बाय मीडियम ऑफ अपियरन्स आणि जेंडर, की मीडियम ऑफ अपियरन्स म्हणजे एक्झाम मराठीत दिली, एक्झाम इंग्लिशमध्ये दिली, एक्झाम हिंदीमध्ये दिली, कुठल्या लँग्वेजमध्ये, आणि त्याच्यात जेंडर वाईज डिस्ट्रीब्युशन हे आपण एक्झामिनेशनमध्ये सध्या आपण दाखवतो. आणि त्याच्यात अजून खूप डेटा सेट्स आहेत, केपीआयज आहेत. रिझल्टवरती बोलायचं झालं तर किती स्टुडंट्सचे रिझल्ट डिक्लेअर झाले, किती डिसिप्लिन ग्रुपसाठी, किती स्टुडंट हे ग्रेड आउटस्टँडिंग एबीसी मध्ये होते, किती एफ आणि किती झी म्हणजे ॲबसेंट, एफ म्हणजे फेल. तर हा एक अगेन राज्यस्तरीय एक परफॉर्मन्स सगळ्यांना आता दिसणार आहे, दिसतोय आणि अजून दिसत राहणार आहे. मग त्याच्यात डायरेक्टर्स असतील, सगळे व्हाईस चान्सलर झाले, आणि ऑफकोर्स राज्याचं आपलं डिपार्टमेंट, अगदी मंत्री महोदयांचं कार्यालय असू दे किंवा अडिशनल चीफ सेक्रेटरीचं कार्यालय असू दे किंवा सगळे डिपार्टमेंटचे एचओडीज असतील, या सगळ्यांना हे आता डेटा दिसतोय आणि तो डायनेमिकली दिसत राहणार आहे. त्याच्यावेळेस आपण जेंडर वाईज डिस्ट्रीब्युशन इकडे दाखवतो ॲज वन ऑफ द केपीआयज, की किती त्या कॅटेगरी वाईज ते डिस्ट्रीब्युशन कसं आहे, आणि सेम डिव्हिजन वाईज ब्रेकअप कसा आहे, की किती प्रेझेंट येतो, किती ॲबसेंट होते, किती फेल होते. मग आपले जे रेव्हन्यू डिव्हिजन्स आहेत, पुणे,
कोकण, अमरावती, छत्रपती शिवाजीनगर, नागपूर आणि नाशिक. तर त्याच्या डिव्हिजन वाईज सुद्धा ब्रेकअप, म्हणजे कोणाला त्याच्यातही ड्रिल डाऊन करायचं असेल, जस्ट मोर टू अंडरस्टँड फ्रॉम द डिव्हिजन्स परफॉर्मन्स किंवा डिस्ट्रिक्ट परफॉर्मन्स आणि ओव्हरऑल स्टेट परफॉर्मन्स, तर त्याच्यातून ड्रिल डाऊन पॉसिबल आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा एक कॅटेगरी दिली स्कॉलरशिप, कारण की स्कॉलरशिप हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा आय कॅन से एक परफॉर्मन्स पॅरामीटर आहे राज्यासाठी सुद्धा, की आपण कुठल्या कुठल्या स्कॉलरशिप चालवतोय, किती ह्या पेनिट्रेट होत आहेत, कुठल्या स्कॉलरशिपमध्ये डिस्बर्समेंट जास्ती आहे, किती बेनिफिशरीपर्यंत पोचतोय, स्कॉलरशिपचा रुपी व्हॅल्यूमध्ये आकडा किती आहे, त्यात पर्सन्स विथ डिझेबिलिटीज PWD ना किती आय कॅन से बेनिफिट गेलं आहे, ॲप्लिकंट आणि बेनिफिशरीमध्ये फरक आहे का, आहे तर का आहे, की डेटा फक्त अपलोड व्हायचा आहे आणि मात्र सगळ्या बेनिफिशरींना ते पोचलंय, हे सगळं अनालिसिस याच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. आणि आपण स्कॉलरशिपसाठी जे जो फंड वितरित करतोय त्याचं ग्राउंड लेवलला त्याचं डिस्बर्समेंट होतंय की नाही, ऑफकोर्स त्याचा इम्पॅक्ट येतोय की नाही, हे त्याच्यावरून ट्रॅक होऊ शकतं. जसं बघू शकता इकडे इव्हन कॅटेगरी वाईज आपण डिटेल्स दिलेत, की शेड्यूल कास्टमध्ये ॲप्लिकंट किती होते आणि बेनिफिशियरी किती होते, जनरलमध्ये किती, OBC, BJNT, कॅटेगरी वाईज त्याचं अपटेक किती होतं, ओव्हरऑल इफेक्टिव्हनेस कसा होता, आणि जेंडर वाईज की मेलमध्ये किती होते, फिमेलमध्ये किती होते, की आणि त्यांची ऑफकोर्स टक्केवारी आपण काढू शकतो की किती टक्के मेल ॲप्लिकंट्समधून बेनिफिशरी म्हणून त्यांना लाभ मिळाला. त्याच्यानंतर आपण FRA म्हणजे फी रेग्युलेटरी अथॉरिटीचा सुद्धा डेटा घेतोय, की त्याच्यात ट्युशन फीज ही किती चार्ज केली गेली आहे. आणि ऑफकोर्स हा डेटा अजून महत्त्वाचा आहे निर्णय प्रक्रियेसाठी, की जी ट्युशन फी चार्ज केली गेली आहे, आता आपण त्यात अजून एक कॉलम ॲड करून अजून डेटा ॲड करणार आहे, की 2 वर्षामध्ये त्याच्यात पर्सेंटेज राईज म्हणा किंवा चेंज होतं की नव्हतं, होतं तर किती होतं, त्याच्यावरती मग पुढचं एक नेक्स्ट लेवल ड्रिल डाऊन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला किंवा लिडरशिप लेवलला होणार, की ही राईज जस्टिफाईड आहे का, की ह्या रिजनमध्ये राईज जास्ती होते, ह्या रिजनमध्ये नाही झाली, ह्या सिटीमध्ये जास्ती आहे, इकडे कमी आहे, ह्या प्रोग्राम कॅटेगरीला राईजचे पर्सेंटेज जास्ती आहे, इंजिनिअरिंगला जास्ती आहे, मेडिकलला कमी आहे, वॉट एव्हर, हे सगळं इन्फॉर्मेशन इकडनं मिळून त्याच्यावर काही निर्णय किंवा नेक्स्ट स्टेप्स ॲक्शन घेतल्या जाऊ शकतात. शेवटचं म्हणजे कॅप म्हणजे आपला CETचा डेटा, एक कॉमन ॲप्लिकेशन प्रोसेस, तर त्याच्यात किती मुलांनी अप्लाय केलं, किती मुलांना ॲडमिशन मिळाली, किती कोर्सेसला ॲप्लिकेशन झालं, इयर ऑन इयर परफॉर्मन्स कसं आहे, YOY मागचं वर्ष आणि त्याच्या मागचं वर्ष, आणि त्याच्यात परत जेंडर वाईज डिस्ट्रीब्युशन आणि जेंडर पॅरिटी बिंग वन ऑफ द क्रिटिकल एलिमेंट्स. आपण प्रत्येक ठिकाणी जेंडरचा अँगल आणलाय, की मेल वर्सेस फिमेल, पेनिट्रेशन कसं होतं, अपटेक कसा होता, राईट, हे आपण कॉमन ॲडमिशन प्रोसेस म्हणजे CET कडून जो आपण API घेतलाय त्याच्यातून हा डेटा आपल्याला आपल्या डॅशबोर्डला येतोय, अगेन ऑटोमेटेड मॅनरमध्ये येतोय, अजून काही APIs आपल्याला मिळणार आहेत. हा झाला CAPचा. आपण क्विकली युनिव्हर्सिटीमध्ये बघूया त्याच्यात आपण काय काय दाखवतोय. तर युनिव्हर्सिटीमध्ये मी जरा लेझर ऑन करतो, म्हणजे मला माऊस मूव्ह करताना, हां, तर युनिव्हर्सिटीमध्ये आपण कॉलेज नंतर कॅम्पस आणि रिसर्च रिलेटेड डेटा दाखवतो. आता फॉर एक्झाम्पल रिसर्च रिलेटेड डेटा आपण रिसेंटली त्यात ॲड केला. तर फॉर एक्झाम्पल डेटा पॉईंट किंवा KPIs जास्त नाहीत, पण ते जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत, की किती जर्नल्स पब्लिश झाले, बरोबर, किती कॉन्फरन्स पेपर सबमिट झाले आणि किती रिसर्च ग्रँट मिळाली. ओके, 3 अतिशय इम्पॉर्टंट इंडिकेटर्स आहेत राज्यासाठी सुद्धा, कारण की दिस ऑल्सो कॅन बी वन ऑफ दी ट्रिगर पॉईंट्स फॉर एनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी टू चेक की ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी किती आहे रिसर्चमध्ये, कारण की रिसर्च हा अतिशय महत्त्वाचा एक भाग ठरतो हायर एज्युकेशनमध्ये, इव्हन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीजला, इव्हन इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने, आणि कुठे कोणाला किती फंडिंग द्यायचं. तर हे अगदी बेसिक डेटा ॲट द मोमेंट, बट इट विल गेट बिल्ड फर्दर. जसं तुम्ही खाली बघू शकता, आपण त्याच्यात डिटेल्स दिलेत की कुठल्या कॅटेगरीमध्ये होते, क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये किती आले, तर त्यात टोटल 6 पब्लिश झाले,
नॅनो मटेरियल टेक्नॉलॉजीजमध्ये 4 पब्लिश झाले. ऑफकोर्स ही लिस्ट लांब आहे. तसं इकडे बघू शकता, एवढं ड्रिल्ड स्क्रोल केल्यावर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसते. तर असा आपण डेटा रिसर्चमध्ये घेतोय. पुढे जर आपण गेलो तर याच्यात अफिलिएशन कॉलेजेसमध्ये आपण काय काय दाखवतोय, की आता मी जर एक स्टुडंट आहे, मला माहिती हवी की किती इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, किंवा एक इवन एनीवन पेरेंट. आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, तर मीटिंग रूम्स, कम्प्युटर सेंटर्स, लायब्ररी आणि रिसर्च एमओईसचे इकडे डिटेल्स आपण दिलेत. स्पेशली हे आपण नॅक अक्रेडिटेड कॉलेजचे डिटेल्स आपण इकडे दाखवले. आणि प्रोग्राम वाईज डिस्ट्रीब्युशन, डिप्लोमा, UG, PG सर्टिफिकेशन, आणि स्पेशली नॅक, की नॅक अक्रेडिटेड कॉलेजेसचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, कारण की स्टुडंटसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. आणि कॅम्पसमध्ये आपण परत इन्फ्रा आणि एमओईचे डिटेल्स दाखवतोय. स्पेशली फिमेल हॉस्टेल, मेल हॉस्टेल, सेंटर्स, सब सेंटर्स, प्लेग्राऊंड, हे बेसिक इन्फ्रा डिटेल्स ज्याच्यावरून एका स्टुडंटला, पेरेंटला, कोणालाही म्हणजे एका गव्हर्नमेंट अधिकाऱ्याला इन्फॉर्मेशन मिळू शकतं की इज इट इन लाईन विथ दी रिक्वायरमेंट्स, कुठे नाही आहे, कुठे मिसिंग आहे, कुठे आपल्याला मे बी रेग्युलेट करायची गरज आहे, बरोबर, आणि कुठे मे बी सपोर्ट द्यायची गरज आहे, कुठे CSR कडून आपण फंडिंग डायव्हर्ट करू शकतो, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. आणि MOUs ऑफकोर्स विथ इंडस्ट्रीज, इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज आणि प्लेसमेंट सेल्स. ओके, हे आपण डेटा अफिलिएशनमध्ये दाखवतो. आणि शेवटचं म्हणजे पब्लिक लायब्ररी. ह्याच्यात मल्टिपल डेटा सेट्स आहेत, पण आता लँडिंग पेजवर आपण काय दाखवतोय, तर टोटल लायब्ररी किती आहेत, त्याच्यात मेंबर्स किती आहेत, आणि त्याचे टोटल अमाऊंट किती डिस्बर्स होतो, राईट, कारण की इकडे ग्रँट दिली जाते. आणि त्याच्यात आपण ऑफकोर्स GIS मॅपवरती त्याचं हे केलं आहे, मॅपिंग केलं आहे, जिल्हानिहाय, तालुकानिहाय, की कोणाला जर झूम इन करायचं असेल की माझ्या जिल्ह्यात, तालुक्यात लायब्ररी आहे, नाही आहे, कुठे आहे, तर त्याचं इकडे आपण एक ऑप्शन दिलं. आणि ग्रेड वाईज पब्लिक लायब्ररीज कशा आहेत, कारण की लायब्ररीमध्ये ग्रेड्स असतात, क्लास D, क्लास C, क्लास B, क्लास A, असे त्या लायब्ररीज. त्याचं ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन कसं आहे, ते क्लास D 42% सर्वात मोठे आहे, आणि क्लास C 35. ह्याच्यातून ऑफकोर्स हा इन्फॉर्मेशन लिडरशिप लेवलला इम्पॉर्टंट ठरू शकतो. आणि टाईप वाईज डिस्ट्रीब्युशन लायब्ररीज, गव्हर्नमेंट लायब्ररी, गव्हर्नमेंट ॲक्सेप्टेड लायब्ररी, गव्हर्नमेंट ॲक्सेप्टेड विलेज पंचायत लायब्ररी, असे त्याच्यात कॅटेगरीज आहेत, ते किती आहेत, आणि त्याच्यातून दिली जाणारी ग्रँट ह्याच्यात आपण डिस्प्ले करतो. तर हे झालं पब्लिक लायब्ररीचं पेज. आणि आपण एम्प्लॉईचं पेजसुद्धा इकडे केलं आहे, ज्याच्यात आपण जो राज्याचा HTE सेवाचा जो डेटा आहे एम्प्लॉईचा, त्याच्यातले काही पॅरामीटर्स आपण इकडने बोलून इकडे दाखवायचा प्रयत्न केला आहे, पण आपल्याला अजून तो API अजून डिटेलमध्ये बिल्ड करायचं आहे, ते इकडे अजून नव्याने दिसायला लागणार आहे. दिस वॉज जस्ट अन आयडिया टू गिव्ह यू की आपला डॅशबोर्ड सध्या कसा दिसतोय, आणि तो अजून बिल्ड होत राहणार आहे. जसं मी म्हटलं, ऑटोमेशन आता सुरू झालंय. एनरोलमेंट डोमेनचे APIs मिळून 26 पैकी 24 युनिव्हर्सिटीज ऑटोमेट होऊन डेटा पुश व्हायला लागलाय. दुसरं आपलं अप्रोच असणार अफिलिएशनचा डेटा ऑटोमेट करायचा. त्याच्यानंतर आपण एक्झामिनेशनचा डेटा ऑटोमेट करणार आहोत. त्याच्यानंतर रिझल्टचा डेटा ऑटोमेट करणार आहोत. हे आता नेक्स्ट फेज आहे. आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बरोबर आपण रीच आउट, आता आउटरीच सुरू करतोय, आणि त्यांना ऑनबोर्ड करण्यासाठी सुद्धा प्रक्रिया सुरू होणार आहे. तर आय मीन मोरलेस दिस वॉज पार्ट ऑफ माय प्रेझेंटेशन सर. इन केस एनी क्वेश्चन्स आय बी ओपन. जरूर, धन्यवाद राकेशजी. आणि आपल्या हे संपूर्ण एक साधारणतः अर्धा तास चाललेल्या प्रेझेंटेशन मधनं हा जो आपल्या विभागाच्या वतीने डॅशबोर्ड विकसित करण्यात आलेला आहे, त्याचं स्वरूप साधारणतः कशा स्वरूपाचं असेल याची आपण अत्यंत सविस्तर माहिती आपल्या आज उपस्थित असणाऱ्या जवळपास 400च्या आसपास सगळे आपले पार्टिसिपंट्स आहेत त्यांना आपण दिली. आपल्या सगळ्यांना या प्रेझेंटेशनवरनं स्वाभाविकपणे लक्षात आलं असेल की याचं किती जास्त महत्व आहे. साधारणपणे आजपर्यंत जरी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला, तुम्ही कोणत्याही भागामध्ये महाराष्ट्राचे राहत असाल तरी देखील, किंवा बाहेरच्या राज्यातल्या कोणी व्यक्तीने तुम्हाला विचारले की तुमच्या राज्यात एकूण विद्यार्थी किती आहेत, तर आजपर्यंत हे सगळ्याच गोष्टी एकत्रितपणे सांगणं इतकं अवघड होतं. प्रत्येक विद्यापीठ आपला डेटा स्वतंत्रपणे मेंटेन करायचं, आणि त्यामुळे आपल्याकडे एडेड कॉलेजेस आहेत, अनएडेड कॉलेजेस आहेत. आता तुम्हाला असं दिसलं असेल की आपल्याकडे 26 विद्यापीठं तुम्हाला त्या ठिकाणी दिसलेली आहेत. हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल की 26 विद्यापीठं आहेत कोणती, कारण आपल्याला जी अकृषी विद्यापीठं माहिती आहेत ही साधारणतः आपली 11 अकृषी विद्यापीठं आहेत.
आता ही 26 कशी झाली, तर यामध्ये 3 अशा डीम टू बी युनिव्हर्सिटीज ज्यांना शासन मदत करतं. मग ते टिळक असेल, गोखले असेल किंवा फॉर दॅट डेक्कन. मॅटर हा डेक्कनचा आहे. हे 3 आपल्या अशा आहेत डीम टू बी की ज्यांना महाराष्ट्र शासन मदत करतं. त्यानंतर आपल्याकडे युनिटरी युनिव्हर्सिटी आहे, सीओईपी सारखी युनिटरी युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स आता डिनोवा युनिव्हर्सिटी म्हणून डिक्लेअर झालेला आहे. त्यानंतर आपल्याकडे खाजगी गव्हर्नमेंट मधले क्लस्टर युनिव्हर्सिटी, होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी. खाजगीमध्ये आपल्याकडे 2 क्लस्टर युनिव्हर्सिटी, हैदराबाद सिंध आणि आपल्या साताऱ्याचं कर्मवीर भाऊराव पाटील क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर आपल्याकडे 4 लॉ युनिव्हर्सिटीज पण आहेत. आता ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आपल्याकडच्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्याकडे असणाऱ्या स्टाफचा स्वतंत्रपणे डेटा मेंटेन करत होता. आणि म्हणून जेव्हा आपण राज्य म्हणून आपण होलिस्टिकली विचार करतो, तेव्हा आपल्या समोर एक फिगर येत नव्हती. त्यामुळे आज तुम्हाला ही फिगर समोर दिसते की आमच्याकडे एकूण विद्यापीठ किती आहेत, त्यांना शासन अनुदान देतं. अशा प्रकारची आमच्याकडे 26 विद्यापीठं आहेत ज्यांना शासन अनुदान देत आहे. आमच्याकडे राज्यामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत, आमच्याकडे 42 लाख विद्यार्थी आहेत, जी तुम्हाला फिगर या ठिकाणी मिळणार आहे. आमच्याकडे एकूण महाविद्यालय किती उच्च आणि तंत्रच्या अंतर, तर आमच्याकडे 6,300-200 जी आता आपण फिगर पाहिली आपल्याकडे, ही तुम्हाला आकडा हा आजपर्यंत आकडा समोर येत नव्हता. आणि त्यामुळे एक कोणती फिगर आपण सांगायची हा मोठा प्रश्न आपल्या समोरचा सातत्याने निर्माण व्हायचा. दुसरं, आपण स्कॉलरशिप वरती आपण आज तुम्हाला कल्पना आहे की महाडीबीटी मधनं राजर्षी शाहू महाराज ही स्कॉलरशिप आपण आपल्याकडनं देतो. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता हा आपण आपल्या विद्यार्थ्यांना देतो. आता मुलींना आपण फ्रीशिप द्यायला लागलोय. तर ही स्कॉलरशिप किती विद्यार्थ्यांना दिली जाते, यावरती किती पैसा खर्च केला जातो, यापैकी किती विद्यार्थी स्कॉलरशिप घेतात आणि परीक्षेला बसतात, याच्यापासून परीक्षेला बसणारे विद्यार्थी किती, फर्स्ट क्लासमध्ये पास होणारे विद्यार्थी किती, इतके मायन्यूट डिटेल्स तुम्हाला ह्या डॅशबोर्डच्या माध्यमातून आता आपल्या समोर येणार आहेत. त्याहीपेक्षा याच्यामध्ये इतके बारीक सारीक गोष्टींचं आहे. आम्ही आता कॉलेज वाईज सुद्धा, म्हणजे प्रत्येक महाविद्यालय वाईज एखाद्या महाविद्यालयामध्ये किती टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ आहे, त्याच्यावरती आम्ही पैसा किती खर्च करतो आहे, आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणारी एकूण स्कॉलरशिप किती आहे. अनेक ठिकाणी आम्हाला असं दिसून आलेलं आहे की आम्ही टीचिंग आणि नॉन टीचिंग वरती पैसा जो खर्च करतोय तो तुलनेने जास्त आहे, पण त्या मानाने एनरोलमेंट कमी आहे. अशा अनेक गोष्टी तुम्हाला डॅशबोर्डच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येणार आहे. पहिल्यांदा राज्य म्हणून एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर निर्माण होईल, एक राज्य म्हणून, की आमच्याकडची विद्यापीठ किती, महाविद्यालय किती, आमचे विद्यार्थी किती, विद्यार्थ्यांमधल्या कॅटेगरी ज्या ज्या आपल्याकडे आहेत, महिला आणि पुरुष अशा स्वरूपाची कॅटेगरी असेल, कास्ट वाईज कॅटेगरी काय काय आहे, सोशल कॅटेगरीज, रिलिजन वाईज कॅटेगरी आपल्याकडच्या कशा कशा पद्धतीने आहेत. अनेक रिसर्चरला हा प्रश्न पडतो आणि मग जो तो आपापल्या पद्धतीने याला इंटरप्रेट करायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे कॉमन आकडा हा येत नव्हता. पण या डॅशबोर्डच्या माध्यमातून आता आपल्याकडे पहिल्यांदा अशा स्वरूपाचा कॉमन, आणि ही सगळी माहिती त्या त्या विद्यापीठांनी पूर्ण त्याचं सॅनिटायझेशन करून, म्हणजे त्याची प्रॉपरली स्क्रुटिनी करून हा आम्हाला दिलेला डेटा आहे. हा अत्यंत ऑथेंटिक अशा प्रकारचा हा डेटा आहे. आता लवकरच हा आपण याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देऊ. हा पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल होईल. आणि याच्यानंतर याला अनेक गोष्टी कनेक्ट होणार आहेत भविष्यामध्ये. म्हणजे याला सध्या महाडीबीटी याला कनेक्ट झालेला आहे, आमचं सीईटी याला कनेक्ट झालेला आहे हा डेटा. त्याचप्रमाणे आपल्याला कल्पना असेल की आपले जे सगळे सॅलरीज आपल्या आम्ही एडेड कॉलेजेसच्या देतो किंवा आमच्या गव्हर्नमेंटच्या ज्या आहेत, या आपण सेवार्थ मधनं आपण काढतो. ह्या सेवार्थ सुद्धा आपल्या डॅशबोर्डला कनेक्टेड आहे. त्यामुळे ही ऑथेंटिक, की तुमच्याकडे एकूण एडेड कॉलेजेसमध्ये किती प्राध्यापक काम करतायत, त्यांना आपण देणारा पगार किती आहे, नॉन टीचिंगला आपण किती पगार देतो, एकूण कर्मचाऱ्यांची संख्या काय, एडेड अनएडेड मध्ये एकूण इंटेक कॅपॅसिटी किती, ऍक्च्युली एनरोलमेंट किती झालेली आहे, हा सगळा डेटा समोर येईल. याचा आपला मुख्य उपयोग त्याचा कसा होणार आहे, पॉलिसी तयार करताना, की आपण कोणत्या विभागामध्ये काही आणखी नवीन कॉलेजेस आपल्याला काढायचे असतील किंवा काही विद्यापीठांना मान्यता देण्याच्या संदर्भामध्ये असेल, त्या दृष्टिकोनातनं आपल्याला जी अत्यंत व्हॅलिड इन्फॉर्मेशन जे धोरणकर्ते असतात, शासन असतं, यांना देखील याच डेटाच्या आधारावरती माहिती दिली जाते. केंद्र सरकार देखील आपल्या योजना ठरवताना याच डेटाचा वापर करतं. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या राज्यामध्ये अत्यंत रिगरस एक्सरसाइज गेल्या 2 वर्षांपासून आपण ही करतोय, अत्यंत रिगरस. प्रत्येक जण, एकूण एक हे टीम वर्क आहे, आणि ह्या टीम मध्ये सर्व विद्यापीठ महाराष्ट्रातले त्यांचे सगळे पदाधिकारी कुलगुरूंपासून सगळेजण याच्यामध्ये सहभागी झालेले होते. आणि ह्या प्रत्येकाने अत्यंत हा डेटा जो आहे त्याचं सॅनिटायझेशन, त्याचं वेटिंग हे अनेक स्तरांवरनं केलं गेलेलं आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की एक अत्यंत मोठी उपलब्धी आहे, आपली फार मोठी अचिव्हमेंट आहे या डेटा अशा स्वरूपाने डॅशबोर्ड तयार करणं आणि संपूर्ण राज्याची माहिती एकत्रितपणे सगळ्या लोकांसमोर उपलब्ध करून देणं. त्यामुळे अनेक संशोधकांना याचा फायदा होणार आहे. ज्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये आणखीनही काही रिसर्च करायचा आहे, की पॉलिसी सजेशन त्यांना द्यायचे, त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा अत्यंत फायदा होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकमेव राज्य आपलं असं आहे की ज्याच्यामध्ये आपण आतापर्यंत केवळ AIC ची जे आहे किंवा MIS डेटा आम्ही जो मेंटेन करत होतो असे दोनच सोर्स आमच्याकडे होते फक्त. परंतु आता मात्र आपल्याकडे आपल्या राज्याचं म्हणून अत्यंत कॉन्क्रीट अशा स्वरूपाचा हा एक डॅशबोर्ड, एक चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण होईल. त्यामुळे मला असं वाटतं की खूप मेजर अशा स्वरूपाची आपली ही अचिव्हमेंट आहे, ज्या पद्धतीने आपण सगळे विभागाच्या वतीने प्रयत्न सगळ्यांनी ऍज अ टीम म्हणून केलेले आणि ही गोष्ट वर्कआउट केली. आता या संदर्भामध्ये तुम्हाला जर इन केस काही प्रश्न असतील, म्हणजे आता लवकरच पब्लिक डोमेनमध्ये हा डॅशबोर्डची लिंक दिली जाईल आणि आपण सगळी माहिती ती पाहू शकेल. आता याच्यामध्ये जसं आता राकेशजींनी उल्लेख केला API माध्यमातून, म्हणजे हा ऑटोमॅटिकली डेटा जो विद्यापीठांकडे अपडेट होईल तो डायरेक्ट डॅशबोर्ड वरती येत जाईल. त्यामुळे तुम्हाला स्पेशल त्याच्यासाठी विद्यापीठांना पण प्रयत्न करण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे हा डाटा डायनॅमिक डेटा आहे, हा सातत्याने बदलत राहील आणि ह्या बदललेल्या डेटाची सगळी जी माहिती आहे ती आपल्या सगळ्या शिक्षण क्षेत्रामधल्या स्टेक होल्डर जे आहेत त्या सगळ्या स्टेक होल्डर्सला ही माहिती आता उपलब्ध होईल. त्यामुळे आपण जे सगळे राज्यामध्ये अत्यंत महत्वाचे गुणात्मक बदल करतोय, आपल्याला कल्पना असेल की ह्या 100 डेज मध्ये आपण डॅशबोर्ड हे मोठं चॅलेंज, एक मोठं आव्हान आपण ठेवलेलं होतं, ते आपण सक्सेसफुली पूर्ण केलं. महाज्ञान दीप म्हणून आपण एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचे एक ऑनलाईन पोर्टल ज्याच्या माध्यमातून आपण आता जे काही महत्वाचे कोर्सेस जे ऑनलाईन पद्धतीने NEP मध्ये 40% कोर्सेस आपण ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळे या बाबतीमध्ये आपण ते एक ऑनलाईन पोर्टल जे आहे ते आपण या बाबतीत केलं. AETPच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण GRs आपण निर्गमित केलेले आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण आपले प्रयत्न जे आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना डिग्री करत असतानाच अप्रेंटिसशिपची संधी ही मिळाली पाहिजे आहे, त्या संदर्भातल्या प्रॉपर गाईडलाईन ज्या आहेत त्या देखील आपण आपल्या सगळ्या निर्गमित केलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की या सगळ्या गुणात्मक प्रयत्नांमुळे आपल्याला एकूणच आपली राज्याची सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्थिती काय आहे, भविष्यामध्ये आपण कशा कशा पद्धतीने एक एक टप्पा पार करून पुढे जाणार आहोत, याचा एक होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह प्लॅन ज्याला आपण म्हणू, हा आता आपल्या समोर उभा राहिलेला आहे. त्यामुळे मी पूर्ण यासाठी आम्हाला EY टीमची खूप मदत झाली, राकेशजींची पण खूप मदत झाली, त्यांची टीम आहे पूर्ण. गिरी मॅडम असतील, मिस्टर गुंजन असतील, या सगळ्या जण फार ऍक्टिव्हली दिवस रात्र हे आमच्या ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड होते. मी या सगळ्यांचे पण अत्यंत आभार मानतोय सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आमचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि सातत्याच्या पाठपुराव्यामुळे हे सगळे मेजर जे प्रोजेक्ट आहेत, गुणात्मक बदल आपण घडवून आणण्याचे, त्याचे प्रत्येक एक एक पाऊल आपण पुढे जाण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो आहोत. आता मला असं वाटते की राकेश तुम्ही तर बोलाच, पण जर कोणाला या डॅशबोर्डच्या संदर्भामध्ये काही सजेशन असेल किंवा काही प्रश्न असतील तर आपल्याकडे एक साधारणतः अजूनही 5 मिनिटाचा वेळ आहे. तर आपण निश्चितपणे 1-2 प्रश्न या बाबतीमध्ये घेऊ शकतो. जर कोणाला असेल तर कृपया हँड रेज करावा. मला वाटतं डॉक्टर गणेश अग्निहोत्रींनी एक हँड रेज केलाय, पण तत्पूर्वी राकेशजी आपल्याला काही बोलायचं आहे, प्लीज. हां, जस्ट देवाणकर सरांच्या पॉईंटवर मी ॲड करतोय की डेटा तर जनरेट झालाय, जनरेट होत राहणार आहे. KPIs आहेत, नवीन KPI येत राहतील. त्याच्यातून आपल्याला काही स्थिती करणार आहे. सध्या स्थिती 2 वर्षाचा, 3 वर्षाचा ट्रेंड. पण ह्याचं सर्वात महत्त्वाचं ॲक्शन म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही रेकमेंड केलंय की एक 1 मेंबर एक अनालिटिक सेल असावं. जे आता आपण फॉर्मेशन पुढच्या फेजमध्ये करणार आहोत की येणारा डेटा माझ्यासाठी ॲज अ युनिव्हर्सिटी मी कसा वापरू शकतो. मग तो स्कॉलरशिपचा असेल, जेंडरचा असेल, फॅकल्टीचा असेल, एक्झामिनेशन रिझल्ट्स, स्टुडंट एनरोलमेंट जे काय असेल, तर तो डेटा मी ॲज अ युनिव्हर्सिटी कसा वापरू शकतो आणि त्याच्यावर मी काय ॲक्शन घेऊ शकतो आणि ती ॲक्शन, तो डेटा बघण्याची माझी फ्रिक्वेन्सी आणि ॲक्शन घेण्याचा कालावधी, हे ते अनालिटिक सेल करू शकतं. असं आपण पुढे प्रयत्न करणार आहोत प्रत्येक युनिव्हर्सिटी. नक्कीच, धन्यवाद. डॉक्टर गणेश प्लीज आपल्या अनम्यूट करा आणि बोला. सर नमस्कार. हा नमस्कार, प्राचार्य बोला. अग्निहोत्री बोलतोय, जालना हो, महाविद्यालय. बोला. सर एक प्रश्न माझा असा आहे, कारण डॅशबोर्ड हे अतिशय उत्तम साधन तुम्ही दिलेलं आहे, एक व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. म्हणजे मी खूप आनंदी झालो
की सगळ्या गोष्टी ॲट ए ग्लान्स आम्हाला सगळ्या मिळतात. सर मला एक प्रश्न असा आहे की नॅक साठी आपल्याला हा डेटा केव्हा ना केव्हा तरी लिंकअप करता येऊ शकेल का? जसं आता AISA ची, कारण डेटा डुप्लिकेशन आम्ही खूप करत होतो आतापर्यंत 10 वर्षामध्ये. पण आता या माध्यमातून आम्हाला डेटा डुप्लिकेशन अवॉइड करता येतं. पण तसंच आपल्याला नॅक मध्ये पण हा डेटा वापरता येईल का? कारण लिंकअप करता येईल का रादर, असं मी म्हणेन. राकेशजी तुम्ही हॅलो. सांगू शकाल का? राकेशजी तुम्हाला आवाज येतोय? Oh, आता yes, yes, हा yes. निश्चितपणे डॉक्टर गणेश हा वापरता येणार आहे आणि याच्या संदर्भात आपल्याकडे जी सर. नॅक मध्ये अक्रिडिटेशन झालेले, त्यांच्या किती स्तर पूर्ण केलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांना मिळालेले ग्रेड्स असतील. आता तर ग्रेडिंग पॅटर्न थोडा बाजूला पडलेला आहे. तरी देखील हा सगळ्या गोष्टी आपल्याला लिंक करता येणार, ही सुरुवात आहे. आता बरोबर. आपण जो घेतलेला आहे हा फक्त एनरोलमेंटचा डेटा घेतलेला आहे, ही बेसिक इन्फॉर्मेशन आपण केले, परंतु हे इन्फिनिट आहे. याच्यामध्ये नंतर आपण अनेक गोष्टी ऍड करत जाणार आहोत. हा अत्यंत प्रोफाऊंड होणार आहे बरोबर. आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपल्या आणखीन काही सजेशन्स असतील. आता याच्यामध्ये डेटा अनालिटिक्स नावाचा प्रकार आहे, त्याचा उल्लेख राकेशजींनी केला. याचा अर्थ असा होतो की तुम्ही याच्यातनं कशा पद्धतीचं विश्लेषण करू शकता, तुम्हाला याच्यातनं काय गोष्टी जाणवतात, किंवा 10 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की याच्यामध्ये मी जेव्हा ऍज अ न्यूट्रल पर्सन म्हणून जेव्हा मी हा डॅशबोर्ड बघणार आहे तेव्हा माझ्या मनात काय प्रश्न उपस्थित होतात. तुम्ही असे जरी तुमच्याकडे काही प्रश्न असतील तरी मी तुम्हाला सगळ्यांना आज विनंती करतो, अपील करतो की तुम्ही ते राईट डाऊन करा, तुम्ही ते आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही निश्चितपणे त्याही इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करू. आपला याच्यामधला प्रयत्न असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली लोकांना कळल्या पाहिजेत. जे काय आहेत, आता आपण जिओ टॅगिंग केलंय महाविद्यालयांचं, तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये किती कॉलेजेस आहेत, किती लायब्ररीज आहेत, ते कोणत्या ठिकाणी लोकेट केलेले आहेत, त्यांचे ऍड्रेस काय आहेत, इथपर्यंत इन्फॉर्मेशन ही जिओ टॅगिंगच्या माध्यमातून, याच डॅशबोर्डच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे राईट. तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये खूप जास्त उपयोग हा येत्या काळामध्ये होईल असं मला वाटतं. राकेशजी. जस्ट वन पॉईंट ऍड करायला, सर नॅक रिलेटेड जो डेटा पॉईंट आहे तो आपल्याला अफिलिएशन ट्रॅकमधून अग्निहोत्री सर मिळतो आणि तो मिळत राहणार आहे. म्हणून नॅक रिलेटेड डिटेल्स आपल्याला अफिलिएशन मधून दिसणार आहेत गोईंग हेड ऑल्सो. ओके. मिस्टर प्रशांत, हो, अनम्यूट करा आणि बोला. प्रशांत बोकारे बोलतो सर. नमस्कार. अरे बापरे, अरे बाप सर, सॉरी, आम्हाला आता तुमचं नाव फक्त प्रशांत दिसतंय सर तिथं. माफ करा. माननीय कुलगुरू गोंडवाना विद्यापीठाचे माननीय प्रशांत बोकारे सर. सर स्वागत करतो. आम्हाला फार आनंद आहे सर आपण आज जॉईन झालात. कृपया सर प्लीज आपण तर सर हे तयार करण्यामध्ये आपली भूमिका मोठी आहे सर, म्हणजे यू आर द मेकर, वन ऑफ द मेकर्स. त्यामुळे प्लीज सर आपलं ऑब्झर्वेशन सांगा सर प्लीज. मी असं म्हणत होतो ठकार साहेब येस, की हा जो डेटा आपल्या डॅशबोर्डवर आहे, शुअर. हा डेटा आपल्याला आपल्या विद्यापीठाचा डेटा आपल्याजवळ असतो, हो. पण इतर सर्व विद्यापीठांच्या डेटाला आपल्याला ऍक्सेस असणार आहे का? बरं, असणार आहे का असं विचारताय हा, का? असणार आहे का? हा. ओके सर, त्याच्यावर आता स्टेट लेवलला निर्णय घेतला जाणार आहे की आपल्याला काही रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस द्यायचा आहे का, काही गोष्टी ज्या पब्लिक डोमेनमध्ये सोडायच्यात, काही आपल्याला रिस्ट्रिक्ट करायच्यात, त्याच्यावर एक निर्णय घेतला जाणार आहे. त्यात स्वतः डायरेक्टर देवाणकर सर असतील, मोहितकर सर असतील आणि ऑफकोर्स आपले ॲडिशनल चीफ सेक्रेटरी. तर तो निर्णय घेतला जाणार आहे सर, टू आन्सर युअर क्वेश्चन. कारण काय की आपल्याला जर अनालिटिक्स वापरायचं असेल तर म्हणजे आता जसं आम्ही आमच्याकडे सुरू केलं आहे, आमच्याकडे सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड ॲडव्होकसी आम्ही तयार केला आहे. ओके सर. त्यामध्ये आम्ही पूर्ण गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा बरं. कॅटेगरी वाईज डेटा घेऊन ओके. how the students of different categories are faring in different examinations of परफेक्ट. Gondwana University and of competitive exams also, असं आम्ही एक अनालिसिस आता सुरू केला आहे. राईट, राईट. आता हे जर एक्सटेंड करायचं असेल सगळ्या विद्यापीठांसाठी तर एक मोठं अनालिसिस महाराष्ट्र सरकार म्हणून आपण करू शकतो आणि देन इट विल बी डिसिजन मेकिंग टूल फॉर देवळणकर साहेब असतील किंवा मंत्री महोदय असतील किंवा बरोबर. ACS साहेब असतील की कुठल्या कॅटेगरीवर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे, कुठल्या रिजनवर फोकस करणं गरजेचं आहे, हे अगदी सगळे बरोबर. डिसिजन्स आपल्याला या अनालिटिक्स मधनं घेता येतील. अगदी त्यासाठी बरोबर. हा या डेटाची जर ऍक्सेसिबिलिटी राहिली तर मला वाटतं ते बरं होऊ शकेल. नक्की सर. इनफॅक्ट मे बी तुम्हाला आठवत असेल सर, मागच्या वर्षी आपण जेव्हा इनिशियल प्रेझेंटेशन दिलेलं मंत्री महोदयांना, तेव्हा आपण काही बेसिक अनालिटिक्स त्यांना करून दाखवलेले की ह्याच्यातून डेटा काय सांगतोय.
तर त्याच्यात आपण एक छोटा एक्सरसाइज इव्हन गोंडवाना युनिव्हर्सिटीचा केला, अगदी छोटा. तर त्याच्यात आमचं फाइंडिंग असं निघालं की NT1 ह्या कॅटेगरीमध्ये पासिंग पर्सेंटेज खूप कमी आहे. ST, NT1 आणि VJ म्हणजे 40 to 47 या रेंजमध्ये. हे तेव्हाच कळलं जेव्हा मी डेटा जरा ड्रिल डाऊन केला, आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या कॅटेगरीमध्ये चांगले आहेत. 51, 58, 78 मध्ये SEBC वगैरे होते. तर व्हॉट यू सेइंग इज राईट सर. डेटा आल्यानंतर त्याचं ड्रिल डाऊन करून आपल्याला त्याच्यावरून निर्णय घ्यायचे आहेत, तर याचा फायदा आहे खरा डॅशबोर्डचा. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. देवणकर सर, थँक्यू. हो, धन्यवाद बोकारे साहेब, आपण जॉईन झालात, खूप आम्हाला आनंद झाला अगदी. मला 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 सर मोटिवेट केलं चव्हाण साहेबांनी जॉईन व्हायला. नाही नाही, खूपच छान, अगदी बरं वाटलं. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया आपण हे करावं, नाही तर आपण मग कन्क्लुडिंग कडे जावं. आणि काही मला वाटतं आता सध्या नाहीयेत प्रश्न. एक उदय डोंगरे म्हणून आहेत, त्यांना एक लास्ट प्रश्न आपण घेऊ त्यांचा. नमस्कार सर. हा, नमस्कार, बोला. नमस्कार, मी प्राध्यापक उदय डोंगरे बोलतोय सर. शिवाजी महाविद्यालय कन्नड या ठिकाणी क्रीडा विभाग प्रमुख आहे, आणि महाराष्ट्र शासनाचा मला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देखील मिळालेला आहे. आपण इनिशिएटिव्ह घेतला, सर्व डेटा एका प्लॅटफॉर्मवर आणताय, आपलं निश्चित खूप खूप अभिनंदन, आणि यामुळे खूप चांगलं काम यातून होऊ शकतं. मला एक याच्यात विचारायचं आहे आणि थोडं ऍड ऑन पण करायचंय. मी अनेक स्पर्धांनिमित्त जवळपास 17-18 देशामध्ये गेलोय. तर ऑलिम्पिकमध्ये असेल, एशियन गेम्समध्ये असेल, त्या ठिकाणी खेळाडूंचा सहभाग हा विद्यापीठ खेळाडूंचा जास्तीत जास्त असतो, आणि विद्यापीठांचं बऱ्यापैकी योगदान असतं. आज केंद्र शासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, अनेक योजना राबवतं. ते विविध स्तरावरती म्हणजे शालेय स्तरावरती इकडेच राबवतंय, पण विद्यापीठ स्तरावरती तेवढ्या योजनांचा म्हणजे प्रभाव दिसत नाही. जर या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर आपण जर प्रत्येक विद्यापीठाच्या, आंतरविद्यापीठ असेल, अखिल भारतीय स्तरावरच्या स्पर्धा असेल, याच्यामधल्या खेळाडूंच्या जर का नोंदी याच्यामध्ये आल्या, तर एक प्लॅटफॉर्मवर दिसेल की विद्यापीठामध्ये किती आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत जे वर्ल्ड युनिव्हर्सिटीत खेळतात किंवा विविध ठिकाणी खेळतात. तर या डेटाचा आपल्याला महाराष्ट्र शासनाला देखील खूप फायदा होऊ शकेल, की ज्या निमित्ताने आपण विद्यापीठ स्तरावरती एखादी मिशन ऑलिम्पिक असेल, मिशन एशियन गेम्स असेल, अशा चांगल्या योजना आपण या माध्यमातून राबवू शकू. तर असं मला या ठिकाणी वाटतं की हा जर डेटा अजून एक ऍड ऑन जर झाला की मेरिट्स किती आहेत आपल्या प्रत्येक विद्यापीठाचे खेळाडूंचं, ते देखील हायलाइट झालं, तर ते संशोधकांना अभ्यासाला देखील खूप युजफुल होईल. ओके सर. चांगलं सजेशन आहे राकेशजी. मला वाटतं आपण जेव्हा याला एक्सपांड करू भविष्यामध्ये, तेव्हा अनेक असे क्षेत्र असतील की ज्यांच्यावरती आपण फोकस करू शकतो, आणि त्याची एक कॉमन इन्फॉर्मेशन ऍट अ ग्लान्स सगळ्यांना उपलब्ध होईल अशा दृष्टिकोनातनं. त्यामुळे डोंगरे सर, चांगलं सजेशन आहे. आम्हाला असं वाटतं की एक रायटिंग मध्ये पण त्याला आणा, आणि तसा एखादा प्रस्ताव आमच्याकडे जरूर पाठवा. शुअर सर, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मला असं वाटतं की येस प्लीज बोला. फक्त एक म्हणजे आता वाईल वी आर कन्क्लुडिंग, फक्त सगळ्यांना एक माझं एक रिक्वेस्ट अशी आहे की तुम्हाला आता कळलं असेल प्रेझेंटेशन बघून की डेटा ऑटोमेटेड माध्यमातून येतोय, युनिव्हर्सिटीकडून येतोय, पण प्रश्न असा आहे की युनिव्हर्सिटीकडे डेटा कुठून येतोय, तर कॉलेजच्या सिस्टीम मधून येतोय. तर जस्ट एक अपील आहे सगळ्यांना की तुमच्या कॉलेजची जी डिजिटल डेटाबेस आहे, ती जी सिस्टीम आहे, तो जो सोर्स आहे डेटाचा, तो ॲब्सोल्युटली ॲक्युरेट असू दे. कारण की शेवटी सगळा डेटा तिकडनं फ्लो होतो युनिव्हर्सिटीला, युनिव्हर्सिटीहून फ्लो होते त्या सेंट्रल डेटा डॅशबोर्डला. तर तुमची जी डेटाची सिस्टीम आहे कॅप्चर करण्याची किंवा डेटा सेव्ह करण्याची, त्याच्यावर तुम्ही डेफिनेटली भर द्यावा, आणि त्याच्या ॲक्युरेसीकडे नेहमी लक्ष असावं. जस्ट अ स्मॉल पॉइंट. अगदी बरोबर राकेशजीने सांगितलेलं. हे बघा, आपण जितका ऑथेंटिक डेटा कॉलेजेस, म्हणजे शेवटी तो सगळ्यात महत्वाचा फिडिंगचा सोर्स आहे, तिथनं तो विद्यापीठांकडे जाणार, त्या विद्यापीठांकडनं तो डॅशबोर्डकडे येणार. त्यामुळे जितकी माहिती आपण ऑथेंटिकली देऊ, तितका चांगला ट्रान्सपरंट वेने डेटा आपल्याला कंपाईल करता येईल, आणि तो सगळ्या, कारण याच्यावरती ना पॉलिसीज ठरतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या स्कॉलरशिप्स असतील किंवा अजूनही आपल्या ज्या डेव्हलपमेंटल स्कीम्स आहेत, सोशल स्कीम्स आहेत, या सगळ्यांचा सोर्स हाच डेटा असणार आहे. त्यामुळे मी सगळ्यांना अपील करतो या बाबतीमध्ये की या बाबतीमध्ये कोणताही डेटा जो आहे तो कृपया हाईड न करता, जो आहे
तो तशा पद्धतीने विद्यापीठाला आणि विद्यापीठांकडनं आमच्याकडे यावा, अत्यंत उत्तम अपील तुम्हाला राकेशजींनी केलं आणि मला असं वाटतं की ते पण मी सगळ्यांना करेल. धन्यवाद राकेशजी. आज अत्यंत महत्वाचा उपक्रम ज्याचं काल माननीय मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी काल त्याचं अनवेलिंग केलं आणि त्याला लॉन्च केलं ह्या डॅशबोर्डला या सगळ्या सर्व कुलगुरूंच्या उपस्थितीमध्ये, आणि त्याच्या संदर्भातली माहिती आपण आज सगळ्यांना उपलब्ध या संदर्भात आपण करून दिलेली आहे. मला असं वाटतं की या 100 डेज मध्ये काही अत्यंत महत्वाचे इनिशिएटिव्ह आपण घेतलेले आहेत आणि जे सगळे आपल्या लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते SARCच्या बाबतीमधला असेल, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंगच्या सिस्टम असेल, त्याच्यानंतर आपण महाज्ञानदीपच्या संदर्भामधलं एक ऑनलाईन जे पोर्टल आपण क्रिएट केलं त्या संदर्भात असेल, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण सिरीज आपल्या सह्याद्री शिक्षण संवादाच्या व्यासपीठावरनं पुढच्या काही काळामध्ये रन करणार आहोत, जेणेकरून ही सगळी माहिती आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि सगळ्यांच्या सहभागातूनच ॲज अ टीम म्हणून आपल्या सगळ्यांना पुढे जायचं आहे त्या दृष्टिकोनातून. आणि शेवटी आपला जो सगळ्यांचा फोकस आहे, आपलं जे मुख्य केंद्र आहे ते आपले विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांचं फ्युचर, यांना आपण देत असलेलं गुणात्मक शिक्षण, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करणार आहेत. मला एक अभिमानाने शेवटी एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते की माननीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये, आमच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या मंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये, चंद्रकांत दादा पाटलांच्या नेतृत्वामध्ये आमचं एक डेलिगेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये आमचे अप्पर मुख्य सचिव रेड्डी साहेब असतील, तंत्र शिक्षण संचालक आहेत, उपसचिव मंत्रालयामधले आहेत, आमचं एक 5 जणांचं डेलिगेशन परवा दिल्लीला गेलं होतं. आणि ह्या दिल्लीला आम्ही जवळपास 7 मंत्र्यांच्या भेटी यामध्ये घेतलेल्या होत्या आणि त्यामध्ये जे केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान साहेब यांनी साधारणतः 1.5 तास हा महाराष्ट्रासाठी दिला होता, 1.5 तास. आणि त्याच्यामध्ये सर्व त्यांचे सेक्रेटरीज त्या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रत्येक प्रश्नावरती अत्यंत सांगोपांग चर्चा केली. मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो की खुद्द धर्मेंद्र प्रधान साहेब असं म्हणाले की ज्याही काही नाविन्यपूर्ण गुणात्मक गोष्टी होणार आहेत त्या महाराष्ट्रातच घडणार आहेत आणि महाराष्ट्रातच देशामध्ये पसरणार आहेत. त्यामुळे एक केंद्रीय मंत्री ह्या गोष्टी आम्हाला सगळ्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं. मग राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 असेल, नॅकच्या बाबतीमध्ये असेल, असे अनेक उपक्रम जे आहेत की जे राज्यामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने राबवले जात आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये देखील काही नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस करायचे असतील, काही नवीन पायंडे पाडायचे असतील तर ह्या गोष्टी सगळ्या राज्यामध्ये होतील आणि आपल्याकडनं जे शासन निर्णय निघतात त्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास हा केंद्रामध्ये केला जातो, त्याचं ट्रान्सलेशन केलं जातं आणि त्याच्याविषयीची त्याची दखल जी आहे ती त्या लेवलला आपण घेत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण अत्यंत राईट स्पिरिटमध्ये आणि अत्यंत चांगल्या डायरेक्शनमध्ये सगळेजण जात आहोत. आपल्या सगळ्यांचे टीम एफर्ट्स आहेत, आपण ॲज अ टीम म्हणून सगळेजण काम करतो आहोत आणि मला असं वाटतं की आपलं जे अल्टिमेट एम आहे, उद्दिष्ट आहे, ते म्हणजे आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना अत्यंत उत्तम आणि गुणात्मक असं शिक्षण मिळावं यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत. मला असं वाटतं की त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून आपण सह्याद्री शिक्षण संवाद हा एक नवीन प्रकार आपण सुरू केलेला आहे. पहिल्यांदा शासनाच्या पातळीवरती अशा प्रकारची ऑनलाईन व्याख्यानमाला ही सुरू झालेली आहे. मी आजच्या ह्या व्याख्यानमालेसाठी संपूर्ण राज्यामधनं जे सगळे आमचे शिक्षक बंधू भगिनी जॉईन झालेत, प्राचार्य, संस्थाचालक, आमचे सर्व कुलगुरू, विद्यापीठातले पदाधिकारी आज या ठिकाणी जॉईन झालेत. मी आपल्या सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आज आपल्याला राकेशजी या ठिकाणी आलेत आणि त्यांनी आपल्याला डॅशबोर्डच्या संदर्भामध्ये जी माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. माननीय बोकारे साहेब आज जॉईन झालेले होते, त्यांचेही मी आभार मानतो. माझ्या बॅक ऑफिसमध्ये, कारण हे सगळं ऑर्गनाईज करणं हे सुद्धा एक खूप मोठं आव्हान असतं, त्यामुळे आमचे सिनलकर सर, डॉक्टर प्रशांत मगर हे सगळं आमचं ऑर्गनाईज करतात, त्यांचे पण मी आभार मानतो. उद्या पुढच्या शुक्रवारी एक नवीन विषय घेऊन उच्च शिक्षणामधला आपण पुन्हा एकदा सगळेजण एकत्र येणार आहोत. त्याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती आम्ही गुरुवारकडे आपल्या सगळ्यांना देऊ. एक शेवटची गोष्ट की उद्या आपण एक नवीन आणखीन एक अत्यंत उत्तम उपक्रम सुरू केलेला आहे, प्रश्न तुमचा आणि उत्तर आमचं. म्हणजे आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे राज्यामध्ये अकॅडमिक इयर 2024-25 पासून राबवतो आहोत. या संदर्भामध्ये हे राबवत असताना आपल्या प्राध्यापकांना काही प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करताना काही प्रश्न पडू शकतात, तर त्यावेळेला त्याच्या अनुषंगाने आम्ही प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवरती आमचे 8 एक्सपर्ट्स आहेत, त्याच्यामधले अनेक कुलगुरू आहेत, त्यांनी 2016चा कायदा देण्यात मदत केली असे आमचे सन्माननीय अनिल राव सर आहेत. हे सगळे एक्सपर्ट्स आहेत. आता आम्ही विद्यापीठ वाईज याचे ऑर्गनाईज करायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत 2 विद्यापीठ आपण कव्हर केले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर हे पहिल्यांदा घेतलं, त्यानंतर SRT नांदेड हे मागच्या 15 दिवसांपूर्वी झालं आणि उद्या
आपण सोलापूरच्या बाबतीमध्ये आहोत. त्यामुळे सोलापूर विद्यापीठातली एंटायर टीम जी आहे ती या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे कुलगुरू, प्रकुलगुरू, त्यांचे डीन्स, रजिस्ट्रार हे सगळे असतील. त्यामुळे सोलापूरमधनं आज जर कोणी इथे जॉईन झालेलं असेल तर उद्या 11 वाजता ती लिंक आपली कॉमनच आहे. कृपया एनईपीच्या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर कृपया ते प्रश्न घेऊन आपण जरूर ऑनलाईन उपस्थित राहा. ही लिंक सगळ्यांना दिली गेलेली आहे. त्यामुळे एनईपीच्या जनरल काही प्रश्न असतील तर आमचे एक्सपर्ट उत्तर देतील. युनिव्हर्सिटी स्पेसिफिक काही असतील तर विद्यापीठाचे सगळे जे अधिकारी त्या ठिकाणी येतील ते त्याचे उत्तर देतील. पुन्हा एकदा उद्या आपण 11 वाजता ह्या महत्वाच्या उपक्रमात भेटणार आहोत आणि पुढच्या शुक्रवारी सह्याद्री शिक्षण संवादाच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत. सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. थँक्स.